प्रमाण जादा असायचं, त्याच्यामुळं त्याचं आरोग्य पण चांगलं राहायचं, त्याच्यामध्ये मेहनत व्हायची त्यावेळी. आणि दुपारी थोडंसं आराम केला, परत मेहनत केली, 5 वाजता घरी येणार, 6 वाजताची मोकळी झाला. आज तशी परिस्थिती नाही. त्याच्यामुळे काय झालं, आहार विहार ठीक नसल्यामुळे प्रत्येक व्यक्ती ज्या वेळेला जन्माला येतो त्यावेळेला 3 दोष घेऊन येतो: वात, कफ आणि पित्त. हे 3 दोषांनी जन्मालाच येतो. परंतु दिनचर्याच बिघडली, खानपान बिघडलं, त्यातला कुठला ना कुठला एका आजाराचा आपल्याला सामना करावा लागतो. म्हणून त्याच्यामध्ये वात रोगाचं जर आयुर्वेदाच्या नियमानुसार म्हटलं तर वात रोगामुळे जवळजवळ 60-70% आजार होतात. केवळ हाडाचीच आजार होते असेल, असे विविध प्रकार 60-70% आजार, 30% आजार पित्त रोगामुळे होतात, 20% आजार कफ रोगामुळे होतात. पण सगळ्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात त्यांनी बनलेलं आहे. साहजिक त्या प्रोडक्टवरती जर आपण बिझनेस केला तर लॉंग टर्म बिझनेस होऊ शकतो. आलं लक्षात? लॉंग टर्म बिझनेस करायचं म्हणजे आपण अशा प्रोडक्टवरती काम करूया तर जोपर्यंत पृथ्वीवर मनुष्य आहे तोपर्यंत आपला बिझनेस करायचा. आलं लक्षात? आज आम्ही 9 वर्ष पूर्ण केले म्हणजे मी सुरुवात केली, मी रोखला सुरुवात केली, पण मी आज तुम्हाला भेटतो, यांना भेटतो, यांना भेटतो, यांना भेटतो. मी आता लाखो लोकांना भेटतो. बरोबर, ज्याला क्लिक झालं त्यांनी पैसे कमावले, ज्याला क्लिक नाही झालं त्याने नाही. मग तुमच्या वेळी तिला सांगतो, ज्यावेळेला कंपनीचा एक माझ्या बरोबर काही लोक तर मी आहे किंवा मी काही पैसे डेव्हलपमेंटला खर्च करू देणार नाही, म्हणून मग ते म्हटलं मग चला. कंपनीचा फर्स्ट टाइम तर तो सुद्धा पैसे करू शकला नाही. परंतु ज्यांना असं वाटलं की माझ्यामध्ये लिडरशिपची क्वालिटी आहे, मी लीड करू शकतो, माझ्या टीमची जबाबदारी घेऊ शकतो, मी बिझनेस करू शकतो, त्या लोकांनी मला चांगले पैसे का कमवले? त्यांना माहिती पाहिजे हा सगळ्या याच्यामध्ये ग्रोथ चांगली मिळते, ग्रोथ चांगली मिळते, पैसे ग्रोथ चांगली मिळते म्हणजे पैसे चांगले मिळतात. सेकंड, जे प्रोडक्ट आहे ते रिझल्ट ओरिएंटेड. आता 10 वर्ष झाले, मग आता काय प्रोडक्टला काय क्वेश्चन मार्क लावायची काही आवश्यकता नाही. लाखांचे तेवढे हजारो नाही लाखो लोक आहेत. आज जवळजवळ 10-11 लाखापेक्षा जास्त लोकांपर्यंत म्हणजे प्रचंड मोठा बिझनेस आहे. दिवसागणिक तेवढा बिझनेस दिवसागणिक लोकांची संख्या वाढत चालली, लीडर वाढत चालले, डेव्हलप होत चालले, सेलही वाढत चालला. हे सांगायचं तात्पर्य आज इथपर्यंत आलो ठरलंय, जो बिझनेस आहे तुमच्यासाठी ही संधी आहे. आज जर समजा तुम्हाला जर एक्स्ट्रा करायचं असेल तर तुम्ही एक्स्ट्रा नाही केलं तर आतापर्यंत आयुष्य तुम्ही जे जगला तसंच पुढे झालं. तुम्ही एक्स्ट्रा काम जर केलं आणि विचार करून केलं तर निश्चित तुम्हाला तो ट्रॅक सापडेल. आपण ज्या वेळेला शाळेत असतो, ही पहिली, दुसरी, तिसरी, चौथी पर्यंत, जर आपल्याला असं वाटलं 5वीला गेलो आणि आपल्याला इंग्लिश अवघड आहे तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात शेवटपर्यंत इंग्लिश सब्जेक्ट हा अवघडच जातो. केव्हा ठरवलेला स्थान इंग्लिश येत नाही, 5वीला असताना. जर एखाद्या व्यक्तीला जर इंग्लिश बोलायचं असेल तर त्यांनी इंग्लिश म्हणजे काय, त्याच्यातलं व्याकरण, ग्रामर त्याला आलं. ग्रामर आलं का इंग्लिश आलं. कसं बघायला मराठीपेक्षा इंग्लिश सोपी, काना नाही, व्याला नाही, उकार नाही, काहीच नाही. परंतु मानण्याची तयारी आहे का? नव्हती, म्हणून इंग्लिश जड आहे. एखाद्या व्यक्तीला मॅथमॅटिक्स मध्ये, गणितामध्ये ज्याने मनापासून पाढेपाठ केले तर मात्र त्याला मॅथमॅटिक्स शेवटपर्यंत सोपा गेला. पण वर्ग हे ते जे काही करायचं ते मात्र साइन टॅन कॉस्ट काय डोक्याच्या बाहेरून गेलं, मॅथमॅटिक्स होईल. तसं पाहायला गेलं तर प्रत्यक्ष लाईफ मध्ये, आयुष्यामध्ये साइन टॅन कॉस्टचा थोडंच संबंध येतो. काय ते शास्त्राचं नियोजन असतं त्याचं शान आहे की आपल्याला तसं मतलब नाही. सांगायचं तात्पर्य हे का जर आपण ते नाही केलं तर शेवटपर्यंत मॅथमॅटिक्स सुटत नाही. आपण पुढे साईड घेताना त्याच्यात हा सब्जेक्ट वगैरे अशी साईड चेक करत होतो, पण शिक्षण घेत असताना जिकडे पुढं सांगले तिकडे आपण निघत असतो आपला स्वतःचा घेण्याचा. हे मला हे सांगायचं ना, जर तुम्ही तुमच्या मनाने निर्णय घेतला त्याच्यात 100% तुम्हाला इंटरेस्ट राहतो. मी त्याच्यात सातत्याने काम केलं तर त्याच्यात प्रोग्रेस करत असतो. एखाद्या व्यक्तीला बघा, मला त्याला माहिती माझं काही फारसं शाळेत डोकं चालणार नाही, परंतु मी
माझी हाईट आहे, तब्येत आहे, मी व्यायाम केला, रनिंग केली, त्याला अकॅडमीत त्याचा सराव केला, तर मी आर्मी मध्ये जाऊ शकतो, सिलेक्शन माझं होऊ शकतं. 100% तो सिलेक्ट होणार, कारण तो त्या दृष्टीकडे तो तयारी करतो. आणि तुम्हाला ज्या गोष्टीत इंटरेस्ट आहे त्याची जर तुम्ही तयारी केली तर 100% यश तुम्हाला मिळेल. बरोबर. म्हणजेच आज तुम्ही समर्थ मध्ये आला तर प्रोडक्ट आपल्याला काय काम करू शकतं आपल्या आयुष्यात, ह्या प्रोडक्टचा वापर करून, ह्या कंपनीचा वापर करून, ह्या प्लॅनचा वापर करून मी आयुष्यामध्ये कशी ग्रोथ करू शकतो, या ज्या दिवशी तुम्हाला कळेल त्या दिवशी तुम्ही तुमच्या आयुष्यात. कारण 5,000 रुपयाचं प्रोडक्ट खरेदी केल्यानंतर 5 लाख रुपये, 10 लाख रुपये, 20 लाख रुपये, 25 लाख रुपये महिन्याला कमवण्याची एक मात्र संधी नाही समर्थ. मग आपण त्याच्यात आपल्या लाईफ मध्ये, आपल्या जीवनामध्ये कंपनीचा वापर कसा करून घेणार हा फार महत्वाचा आहे. आणि जोपर्यंत तुम्हाला त्याची दिशा कळत तोपर्यंत तुमचा मार्ग. थोडक्यात काय, आपलं लोकेशन ते डेस्टिनेशन, आपण आहोत कुठं आणि आपल्याला जायचं कुठं, हे ज्या दिवशी क्लिक झालं त्या दिवशी कुठल्या साधनाचा वापर करून आपण ह्या प्रोडक्टची जी निर्मिती आहे ही लाईफ टाईमसाठी, लाईफ टाईमसाठी. जोपर्यंत मनुष्य आहे तोपर्यंत ते प्रोडक्ट लागणार. मी नाही विकलं तर हे विकणार, मी नाही विकलं हे विकणार, कारण पेशंट नाही असं कधी होणार नाही. मी नाही विकलं तर दुसरे विकणारच आहे, मग मला विकायला काय प्रॉब्लेम. बरोबर. आलं लक्षात. मग विकायचं नाही, कुणाला विकायचं. आज जे डिस्ट्रीब्युटर आपण जे कारण त्या लोकांकडे दुसरा पर्याय नाही, नाहीये व्यवसाय. परंतु काही मुलं असतात त्यांच्यामध्ये क्षमता असते, स्वप्न पण मोठे असते, पण संधी त्या मिळत. आपल्याला कळायला पाहिजे की ह्या प्रोडक्टला जर एवढं डिमांड आहे तर मग आपल्याला टीम तयार करावं लागेल. नेटवर्क शिवाय या आयुष्यात उदाहरणार्थ तुमच्याकडे सरांकडे एकदम सुंदर मोबाईल आहे, मोबाईल आहे, सगळ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल, पण तो 20,000चा सुद्धा, 25,000, 50,000 सुद्धा लाखाचा असतो. त्या मोबाईलने नेटवर्क पकडणं सोडलं तर त्याची किंमत शून्य, कारण तो काही कामाचा नाही. आपल्याला जर पैसे कमवायचे असेल, टीम नसेल तर आपण काही कामाचे नाही. आता टीम बनवायची म्हणजे नेमकं काय करायला आपल्याला बरेच जणांना आपल्याला टीम बनवण्यासाठी आपल्याला समविचारी लोक एकत्र घ्या. समविचारी म्हणजे तू घ्या आला मला असं माझं आयुष्य बदललं पाहिजे, मी बिझनेस करायला तयार आहे, असं मी तुम्ही नारायण इथपर्यंत पोहोचतात. वेळ दिलाय ना त्या आयुष्यातला किमती वेळ तुम्ही स्वतःच्या मनाने दिला का बळच धरून आणलं. तुमच्या मनाने निर्णय घेतला की मी पण यायला तयार आहे, तसं जर तुम्हाला समविचारी असेल, जर तुम्हाला एक 20, 25, 50 लोक जर गोळा करता आले तर खऱ्या अर्थाने टीम आहे. तुम्ही असं समजा तुम्ही 20 लोक गोळा केले, कशी तुमच्यासाठी, तुम्ही का आलात पैसे कमावायचे. तुम्ही कशाला आलात पैसे कमावायला. मार्केटमध्ये पैशाची बाकीच्या एलर्जी का नाही आहे, त्यांना पैशाची गरज आहे, परंतु त्यांना पैशाची गरज केव्हा माहिती होईल, ज्या वेळेला बिझनेस प्लॅन समजून सांगताना माझंच खरं असं न सांगता त्याच्या मनाचा कल ओळखून घ्या का त्याला काय अपेक्षित आहे, त्याच्या कलानुसार जर तुम्ही जर घेतलं म्हणजे थोडक्यात काय, विचारांची ज्या वेळेला देवाणघेवाण होते तेव्हाच व्यवहार होता. बरोबर. आलं लक्षात. जर विचाराची देवाणघेवाण नाही झालं तर मीच सांगत पण तुमच्या काही मनात गेलं नाही, ठीक आहे सर आले काहीतरी बडबड केली गेले जाऊ ते काही आपल्याला नाही. जर तुम्हाला असं वाटतं तुमच्या मनामध्ये फक्त ते माझ्या होटावरती आहे, ज्या दिवशी त्या आपल्याला काम करायला काही अर्थ नाही. आलं लक्षात. मन ज्या वेळेला सांगतं काम करायला काही हरकत नाही, अशी एक 20-25 रुपयाची टीम बनवायला पाहिजे. परंतु टीम बनवताना जशी कागदावरती आपल्याकडे प्लॅन रेडी पाहिजे. प्लॅन कोणता, कंपनीचा प्लॅन आहे, कंपनीचा मॅचिंग बोनस काय आहे, टीआरपी काय आहे, रिवॉर्ड काय आहे, हा कंपनीचा प्लॅन झाला. आपल्याला आपला प्लॅन पाहिजे.
काय पाहिजे? ह्या कंपनीचा प्लॅन वर्कआउट करण्यासाठी आपला प्लॅन पाहिजे. उदाहरण सांगू का तुम्हाला? आता मला सांगा, एक पेअर मॅच झाल्यानंतर किती पैसे मिळतात? 500. त्याचं सेकंड इन्कम काय आहे? डिअर डायरेक्ट रेफरन्स किती येतो? 500. 25%. म्हणते ना, 10 पेअर झाले किती मिळते? 1250 रुपये ना, बरोबर ना? 100 पेअर झालं किती मिळते? 50,000 रुपये पेमेंट निघेल. त्याच्यावरती 12.5. 25% किती मिळते? 12,500. मला सांगायचं, जर तुम्हाला डेलीचं 15,000 दिले तर डेली 15,000 तुम्ही एका दिवसाला 15,000 कुठं घेतले तर एका दिवसाचा डिआर किती मिळेल? 3,750. महिन्याचे किती होतात? 3,750 सर 1,30,000 आणि 90,000. 7,000 किती झाले? 7,325 झाले. एक वरचे काही दिवस हे 1,17,500 रुपये, 1,12,500. मला सांगा, एक व्यक्तीने तुम्ही तुमच्यासारख्या व्यक्तीला त्यांनी जर 15,000 कमावले, तुम्हाला किती मिळणार आहे? एका व्यक्तीचे किती मिळणार आहे? 1,12,500. 10 व्यक्तीचे किती मिळतील? 11,50,000. 12,50,000 आहे. 12,00,000. किती मिळतील? 50 लाख. सॉरी 25 लाख. 25 लाख रुपये म्हणजे महिन्यात मी कमवू शकतो. एवढा विचार केलाय का? केलाय का आतापर्यंत? नाही. 25 लाख येतील कुठून? आलं लक्ष? मग आपल्याला जर मोठे पैसे कमवायचे असले कमी कालावधी, तर आपल्याला काय करावं लागेल? डायरेक्ट बनवताना हातपाय का? ते म्हणजे heavy products. ती म्हणजे माझी गरज आहे. उदाहरण माझी गरज आहे ते प्रोडक्ट घेणार, प्रोडक्ट सेल व्हावं. परंतु ते काम करणार का? त्यांचे हातपाय दुखत ते काम करतील का? मग आपण कोणाकडे गेलं पाहिजे? त्यांचे हातपाय दुखत नाही तुमच्यासारखे, बरोबर ना? पण बहुत तो शिकत का आपण ज्याच्या हातपाय दुखत त्याच्याकडेच जातो, बरोबर ना? Yes. बरोबर ना? मग ते तरी करून घे. भले अजून 2 दिवस मेहनत एक्स्ट्रा करायची वेळ, परंतु पेरणीच योग्य जाईल. पेरणी चुकली, आपण म्हणलो पेरणी झाली पाहिजे. किती आयडी हे मी सांगितलं, किती आयडी टाकणार? 25. आणा कुठून आणा, कशी आणा? कारण सिनियर सांगतोय ना, आज कोण आहे? मग जे म्हणते ठीक आहे, प्रोडक्ट कमी करून व्हायला पण आणू देते का? असं नाही. असं विचार करून जर बिझनेस केला, कारण मी ठरवलंय प्रोडक्ट छान आहे, लोकांची गरज आहे, कारण नोकरीच नाही. म्हणजे असाच विचार नाही केला, अनुभव होता म्हणून विचार केला का प्रोडक्ट असं पाहिजे का लाईफ टाईम पाहिजे. लोकांची कमी नाही, लोकांची काही कमी नाहीये, पण मानसिकता आपली पाहिजे का लोकांची काही कमी नाही. लोकच नाहीये, लोकच नाही, लोक काय मिळणार? घराघरात लोक, घराघरात पैशाची गरज आहे. पण तुम्ही जर त्याला प्रूव्ह करून दिलं, मी पैसे 5,000 25,000 मिळतील, 25 लाख मिळतील, असं काही आपल्याकडे काहीच आहे नाही. इथं आहे तर आपण त्याचा वापर आपल्या ह्याच्यात करू शकतो ना. मागच्या 10 वर्षापासून कंपनी चालली, मागच्या 10 वर्षापासून उद्या पण चालूच राहणार 10 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष. हे काही थांबणार घडी नाही. आपण आपल्यासाठी जर तयार केला तर लोक आपल्यासाठी आला, हे 15-20 लोक आले, मॅडमचे 20 लोक आले पाहिजे, मॅडमचे 20 लोक आले पाहिजे, मॅडमचे 20 लोक आले, सरांचे 20 लोक आले पाहिजे, तुमचे 20 लोक आले पाहिजे, यांचे 20 लोक आले पाहिजे, प्रत्येकाचे 20 लोक जर आणले, त्यावेळेला तुम्ही आणले तर त्या व्यक्तीला बिझनेस प्लॅन काय आहे, कंपनी लॉंग टर्म कशी चालू शकते, याच्यातून किती पैसे कमवू शकतो, हे समोरच्या व्यक्तीला व्हिज्युअलाइज करता आलं पाहिजे. 5 लाख रुपये महिन्याचं कमवायचे म्हणजे सोपणे 5 लाखामध्ये फार आयुष्य बदल. महिन्याच्या वेळेस 5 लाख रुपये घेतात. त्यासाठी रोजची कॅपिंग येण्यासाठी म्हणून काय व्हायला पाहिजे? कारण तुम्ही 20-20 लोकांची टीम तयार केली, फक्त 3rd जनरेशन उतरायचंय, म्हणजे 3 लेवल खाली उतरायचंय तुम्हाला. किती? 3 लेवल. 20 लोक तुमचे आले,
प्रत्येकाचे 20-20 लोक आले. याच 20 लोकांना आपण कसं समजून आणलंय का आपल्याला फक्त 3 जनरेशन काम करतात. तुमचे 20चे 20 झाले तर 400 आणि 400चे 20 झाले 8,000 लोकांना ज्याचं नेटवर्क असतं तर त्याचे कॅपिंगचं काही टेन्शन नाही. 400 लोकांना टेन्शन नाही. मग खऱ्या अर्थाने ज्यावेळेला 8,000 नेटवर्क होतं तुमच्या खालचे 20 लोकांचं कॅपिंग चालू असतं. खऱ्या अर्थाने ते दुप्पट मग 20 लाख 25 लाख 50 लाख महिन्याला कमायला विचारायचं तर त्याच्यातून आज आपण सोबत घ्यायचं ते आपल्याला टीम पाहिजे, नेटवर्क पाहिजे. नेटवर्क असेल तर आपल्याला किंमत आहे. नेटवर्क असेल तरच आपल्याला किंमत आहे. पण जर दिशा नाही कळाली तर कशा व्हायला काही दिशा क्लिअर कळाली पाहिजे का आपल्याला काय घ्यायचं. आपल्या आयुष्यात आपल्याला स्वतःला माहिती पाहिजे का काय करायचं. कारण ज्या वेळेला काय दबावता विषय आपण त्याच्याकडं मग शीटच्या 25 लाख रुपये महिन्याला कमवू शकतो. विचार केलाच नाही मी येणार. पण विचार का केला नाही तर आता या मिनिटाला तुम्हाला किती पैसे हवे हे तुम्हाला माहिती. ही वस्तुस्थिती मी तुम्हाला उद्देश नाही बोलत. आता तर मी विचारलं मॅडम किती पैसे पाहिजे 1 लाख महिन्याला पण किती कमवायचे मला ही परिस्थिती सगळ्यांची ही परिस्थिती सगळ्यांची हे का जोपर्यंत तुम्हाला काय हवंय हे तुम्ही जर व्यवस्थित क्लिअर नाही केलं तर तुमच्या आयुष्यात ते घडणार नाही. त्यासाठी मी समर्थामध्ये आलोय त्या समर्थामध्ये आहे तर मला कमीत कमी 2 5 कोटी 10 कोटी 20 कोटी 25 कोटी जर पाहिजे तर त्यासाठी काय पाहिजे एवढे पैसे कमवण्यासाठी मला किती पेअर मॅच झाली पाहिजे. उदाहरणार्थ 1 करोड रुपये जर कमवायचे असले तर 10-12 हजार पेअर मॅच झाले पाहिजे. 10-12 हजार पेअर मॅच एक त्याची नव्हती का नाही त्यासाठी काय पाहिजे. असं समजा आज 400 लोकांची 8,000 लोकांची टीम झाली. मला सांगा 8,000 3 जनरेशन गेले 2 महिन्याला 4 महिन्याला तुम्ही 10,000 मारता. म्हणजे तुम्ही 2-4 महिन्यात सुद्धा करोड रुपये कमवू शकता. हे त्याचं उदाहरण. मग आपल्याला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी जो मार्ग आहे तो क्लिअर झाला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं आपल्या कामामध्ये सातत्य. आज ठरवलंय 20 लोक आणायचे त्यासाठी काही रोज सांगत चला. असं समजायचं की 20 लोक मला आणायचे मी 100 लोक. जो व्यक्ती 100 लोकांना भेटत नाही साहेब त्याच्या 20 लोक येणार नाही त्याला मिळणार नाही. किती लोकांना सांगितलं नाही म्हणलं तरी आपलं सांगायचं कमी काय करायचं नाही. बंद करायचं सांगायचं तात्पर्य हे आज मी मॅडमला प्लॅन दिला नाही म्हटलं सरांना प्लॅन दिला नाही म्हटलं मॅडम प्लॅन दिला नाही म्हटलं. असं करत 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 एवढा अर्धा प्लॅन होता तुम्हाला लक्षात येतोय की नेमकं कुठल्या गोष्टी ह्या तयार नाही झाल्या. जेव्हा पुढच्या वेळेला परत परफॉर्मन्स राहतो सरांना प्लॅन देताना मला कळतं की सरांना काय दिलं पाहिजे. कुठे जा समोर बिझनेसचं एक टेंडन्सी तुम्ही ज्याच्याकडे जाणार त्याची वाह. आता मला जे सरांची खासी काही ओळख नाही तर मी सरांकडे गेलो बरं दिवस सर कसं काय मजेत ना काय करू काय मुलं वगैरे टाकायचं काय शिकले काय पगार बिगार काय चालू हाही पगार पण एवढाच आहे त्याच्यात कुटुंबाचा ऍडजस्टमेंट मग थोडस तो त्याचे जे निगेटिव्ह पॉईंट आहे किंवा त्याच्यातली त्याची जी अडचण आहे तो थोडीशी बोलायला सुरुवात करतात. आपल्याला तेच हवं असतं ते त्याच्या मनातलं आपल्याला माहिती झालं पाहिजे त्याला काय पाहिजे त्याची अडचण काय. आता एखादं शिक्षक भलेही त्यांना लाख रुपये पगार असतो तुमचं काय मस्त आहे सकाळी जा संध्याकाळी काय 10,000 5 लाख सुट्टी घ्या टकाटक मध्ये काय 1.5 लाख रुपये पगार आहे काय कमी तुम्हाला सर तुम्हाला बरोबर पुरुष लग्न केलंय मुलाचं शिक्षण केलंय इंजिनियर केलंय डॉक्टर केलंय बांध आहे ते अजून थोडस हे सांगायचं डॉक्टर आहे त्यांचं जेवढं कळतं ते 1 लाख रुपये सुद्धा पुढे नाही. एकदम सुंदर बघा मी तर सुरुवात केली मला तर कमवायची मला माहिती आहे मी एवढं केलं तर एवढं होणार तेवढं केलं तर तेवढं होणार आहे मला माहिती. मला एका सांगितलं कंपनीने 20 लोक करा 20 ते 20 400 माझं लाईफ बदल ते मी का
एकदा नाही म्हणतात, दोनदा नाही म्हणतात. 10 झाले सर. 5 झाले बरं का? 10 झाले वाटतं. 20 म्हणा. विचार वाटला तर आमचं चालूच सांगायचं बाब पडेल. यांची मजबुरी झाली पाहिजे. मग म्हणलं ठीक आहे तुम्ही म्हणताय ना, मी पण तुमच्या पण काम करतो. त्यावेळेला सरांची मनाची तयारी झालेली असते, मला काम करायचं आहे. 20 ना मी 25 देतो. बरोबर. 20 ना मी 25 देतो. म्हणजे सांगायचं काय, हे 20 का करायचे हे कळालं पाहिजे, कशासाठी करायचे हे कळायला पाहिजे. ज्यावेळेला तुम्ही या पद्धतीने प्रेझेंटेशन सातत्याने ज्यावेळेला तुम्ही प्लॅन देता, तुम्ही स्वतः लीड या बिझनेस मध्ये एकच वास्तव गोष्ट महत्वाची, ती म्हणजे लीडरशिप. ती म्हणजे लीडरशिप. लीडर म्हणजे काय, लीड करणे म्हणजे जबाबदारी घेणे. जबाबदारी कोणाची पाहिजे, माझ्यापासून खालच्या टीमची. बरोबर आहे नाही? जबाबदारी म्हणजे काय, त्यांचं वजन व्हायचं का आपल्याला? नाही. असे लोक आपल्याला 20 लोक आपल्यासारखे समोरचे भेटतच नाही. तोपर्यंत मात्र आपण थांबायचं नाही. तोपर्यंत मात्र थांबायचं नाही. मिळवायचे नाही. मग रोज भेटलं 5 लोकाला, रोज 5 लोकांना घ्यावं. 1 महिन्यात 150 लोकांना भेटत. त्याच्यातले 20-25 लोक तर तसे येणारच. पण भेटताना ज्यांचं आता समजा सर आहे, सरांना पैशाची गरजच नाही आणि रोज भेटत. माणूस कसा पाहिजे, अगोदर सांगितलं समविचारी. समविचारी म्हणजे कसा, मला पैशाची गरज आहे, मग ज्याचा लय बांगला मोठा त्याच्याकडे कोटी रुपये आणि त्याला गरज नसेल त्याच्याकडे 2 रुपये दे का, आलं लक्षात. असा पण व्यक्ती पाहिजे का तो 5,000, तो म्हणणार नाही 5,000 म्हणतो 25,000चा आहे. तो नसला तो पैसे राहणार आहे का, तो नसला तो झोप येणार नाही का. मग ते त्याच्यासाठी तुम्ही 25,000 घालता, मग स्वतःच्या आयुष्यामधला 5,000 नाही घालतो. भले तुमचं नाही दुखत, पण तुमचा खिसा तर दुखतो ना, हातपाय नाही दुखत. आपण त्यासाठीच काम करायचं. एखादं तरी म्हणत नाही ना, तुम्ही जसं एखादा मोबाईल बंद काढतो, दुसऱ्या लोन आणता 5,000 कोणाकडून तरी आणा ना. किती दिवस आणायचे हे प्रोडक्ट विकेबल. बस सांगायचं तात्पर्य हे की ज्या वेळेला तुम्ही त्या कामामध्ये उत्साहाने काम कराल, ज्या कामामध्ये तुम्ही सातत्याने काम कराल, तरच तुम्हाला यश मिळेल. सातत्याने काम म्हणजे नवीन घरात पाणी तर आहे ना, नाही असं समजा त्याला कॉक आहे आणि तो चुकून लीक जावं, तसं लूज जावं एक पाणी गळत आहे. बरोबर आहे. सारखं सातत्याने पाणी गळालं तर खाली पच्ची असून नाही तर कॉन्क्रीटवर खड्डा पडतो आणि ताच्यात थेंबच आहे का त्याचं सातत्य दे. ओके. म्हणजे जर तुम्ही काम करत असाल, तुमचा परफॉर्मन्स केव्हा सुधारेल, जर तुम्ही सातत्याने काम केलं. तुम्ही जर सातत्याने काम नाही केलं तर परफॉर्मन्स तुमचं सुधारणार नाही. कारण कुठल्याही गोष्टीचा सराव असला, प्रॅक्टिस असेल तरच माणसाचं काम चांगलं होतं. तुम्ही आर्मीत जा, रनिंग मध्ये जा, वेट लिफ्टिंग मध्ये जा, कशाचाही जा, जोपर्यंत तुम्ही रोज त्याची प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत त्याच्यात तुम्ही प्रवीण पारंगत बनू शकत नाही. त्याच्यामुळे जो प्लॅन आहे तो कसा द्यायचा, काय द्यायचा, आपल्या लीडर कडून समजून घ्यायचं आणि त्या पद्धतीने प्लॅन द्यायला सुरुवात करायची. पण प्लॅन डायरेक्ट गेले प्लॅन द्यायला बसायचा असं कधीच करायचं नाही. त्या व्यक्तीचा आढावा घ्यायचा, त्या व्यक्तीचा एकंदरीत बॅकग्राऊंड काढायचं, त्या व्यक्तीला गरज कशाची. कारण लास्ट मुद्दा आहे तो क्लोजिंगचा, पण तो कुठं धरायचा समोरच्या व्यक्तीला हे तुम्हाला कळालं. कारण त्याचं जर मेळावर बोट नाही ठेवलं तर ते शहराला लावणार नाही. तसं त्याच्या मनातले जे दुःख आहे त्या दुःखापर्यंत तुम्ही पोहोचले नाही, तुमचा काही तो व्यक्ती होणार नाही. त्याला असं वाटतं त्याचं दुखणं त्याच्यामुळे चला करू काहीतरी. हे सांगायचं वाटलं तर तुम्ही ज्या क्षेत्रात काम करणार त्या क्षेत्रात सातत्याने काम करा आणि उत्साहाने आनंदाने काम. उगाच प्रेशर बनवून कोणीतरी म्हणताय म्हणून काम करू नका. यांनी सांगितलं नाही सर 10 लोक आणायचे आणि इच्छा नसते तसं नका. आपल्याला असे माणसं पाहिजे का 10 लोक सर 20 आणतो. 20 कसे 20 आवाज 20 लोक आले पाहिजे, 25 लोक आले पाहिजे. ज्यावेळेला तुम्ही टीम बनवणार त्यावेळेला तुम्ही सातत्याने काम करणार तर ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी तुम्हाला कळायला लागतात.
कारण मग पुढे चालून तुम्हाला त्यावेळेला गर्दी होते, त्यावेळेला तुम्हाला सेमिनार घ्यायचे. मग सेमिनार मध्ये आपण काय बोललं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, कुठल्या मुद्द्यावर बोललं पाहिजे. त्या सेमिनार मध्ये ज्या वेळेला शेअरिंग केलं जातं ना, काल काय होतो, आज काय आहे, मी उद्या कुठे राहीन, एवढंच मेसेज द्यायचा असतो. बऱ्याच वेळा काय होतं का, मी प्रोडक्ट दिला, आमच्यात दिला, त्याचा हातपाय उतू करून त्याचं बरं झालं, मग तो इम्पॅक्ट लिडरचा पण तिथं पोहोचतो. ही काल काय होतो, समर्थ मध्ये आल्यावर काय झालं, उद्या माझं भविष्य काय दिसतंय मला, हा मेसेज ज्यावेळेला लोकांना होता ते होते, मी पण आज इथे, मी पण उद्या तिथे राहील, परदेशी तिथे राहील. हा एकदम सिंपल विषय. नेटवर्क इंडस्ट्रीत काम करणं अवघड बिलकुल नाही. अत्यंत सगळ्यात सोपी इंडस्ट्री, अत्यंत सोपी इंडस्ट्री. परंतु प्लॅनिंग करा. उद्या ज्या लोकांना भेटायचे, परवा ज्या लोकांना भेटायचं, ती सगळी लिस्ट आपल्याकडे आज पाहिजे. तर उद्या आज आपल्याला बाहेर पडेल, तर आपल्याकडे आज नियोजन केलेलं नाही, समोर कोणच केलं भेटायचं काही माहितीच नाही, मग ती व्यक्ती भेटणार नाही. मी बऱ्याच ठिकाणी जाणार. आज मी सरांकडे गेलो, सरांच्या मागे सरांचं काहीतरी काम असतं, त्यांच्या डोक्यामध्ये तेच विचार असतात. मी गेलो, बरं त्यांना प्रेशर पण ते बघू, नंतर बघू काय असेल ते, उद्या बघू काय असेल ते, आणि नंतर मग ते पाच तुम्ही पाच 10-5 प्लॅन झाले, तुम्ही म्हणता आपलं काय करणार नाही, आपण ठिकाणी प्रयत्न केला पण आपल्याला काही यश मिळत नाही. अपयश हीच यशाची खरी पाहिली आहे. जोपर्यंत तुम्ही नाच हा मध्ये बदलू शकत नाही, तोपर्यंत तुम्ही खऱ्या अर्थाने लीडर झाले नाही. म्हणजे आपल्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स आला पाहिजे, एवढा आत्मविश्वास आला पाहिजे, तर कसाही समोरचा व्यक्ती असो त्याला हाच म्हणून मी तयार करतो. हा विश्वास ज्या दिवशी आला तिथून पुढे तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये पैसे नाही लागत, या इंडस्ट्रीत एकच लागतं, हो काय लागतं, ते कसं पाहिजे, गोड गोड. ते कसं पाहिजे, गोड. सिंपल विषय आहे. तुम्ही कुठे जा, एखादी अनोन खेळ तिथे राहते, पण ती जर एकदम सुंदर याच्या प्रेमाने बोलतो तरी सुद्धा त्याचे 2 शब्द आपण ऐकतो का नाही, सेम तसंच आहे ना. मार्केटमध्ये कुठेही जा, परंतु अत्यंत प्रेमाने बोला. चुका माणूस आहे, चुका तर होणारच, परंतु चूक झालेली एखाद्याने समजून सांगितली तरी राग नाही आला पाहिजे. जर चुका झाली तर ती दुरुस्त कशी करायची हे पण शिकलं पाहिजे. सातत्याने चुका होत राहिल्या तर होत नाही. पण ही इंडस्ट्री इतकी सोपी इंडस्ट्री, इतकी सुंदर इंडस्ट्री. 2-3 वर्ष सातत्याने काम करा, 3 वर्ष जिंदगीत मागे वळण पाहिजे गरज नाही, आयुष्यात मागे वळण पाहिजे. कारण माझ्याकडून 4 वर्षात 10 कोटी रुपये प्रोडक्ट निर्माण, अशी प्रोडक्ट पण मिळते. टीम बनवूनच पैसे मिळते. टीम बनवण्यासाठी आपण काय करू शकतो याचा विचार करा. निवांत घरी आल्यानंतर विचार करा, कारण ही टीम मला काय करू शकतो, कुठल्या लोकांना मी भेटू शकतो. ज्या वेळेला तुमच्याकडे स्वतःचा प्लॅन तयार होईल, तर मी आता हे विस्को काढण्यासाठी मी काय करू शकतो, चुकीचं बोलून अजिबात आणायचं, चुकीचं बोलून अजिबात आणायचं नाही. तू काय तुझा प्रोडक्ट मी लावतो, तुला काय करायचं, 20 लोक मी पाहू लागतो, आपली 20 त्याला कुठे काही देणार आलं पाहिजे. चुकीचं बोलून नाही आणायचं, त्याला सरळ क्लिअर कट सांगायचं. 3rd जनरेशन एवढे पैसे 100% मिळणार म्हणजे मिळणार म्हणजे मिळणार. आणि कंपनीचा इतिहास आहे, कंपनीने गुरुवार कधी केला 2-3 हजाराच्या पुढचा जर थोडक्यात 15-20 हजाराच्या पुढे इन्कम गेलेलं आहे, त्याचं स्टेटस सर्टिफिकेट दिले. हे सांगायचं जर कंपनी जर पैसे भरले नसतं कंपनी चालूच नाही, चालूच दिली नसतं. कंपनी जर कंपनीचं ठिकाण क्लिअर आहे, मग आपल्याकडे पुढे काय मी ते पाहिलं पाहिजे. बाकीचे लोक जर माझं पुढे जातात, आपल्याकडे पण कमी पडले तेव्हा आपण पाहिलं पाहिजे. नीट अभ्यास करा का आपण सातत्याने अजूनही करा. 150 प्लॅन तुम्ही स्वतः वैयक्तिक करा. टीम 100% बनणार. लोक हा म्हणू नाही तर नाही म्हणून, नाही वडेवाल्याकडे गेलं तर त्याला प्लॅन द्या. तो नाही म्हणला तरी चालेल, एकदा नाही म्हणून 2 झाले, पण सांगायचं 4 झाले बरं का तुमच्याकडून गेल्यापासून, 5 झाले बरं का. पण त्याला हे सांगणार का 20 केल्यानंतर किती पैसे मिळणार, 20 चे 20 सुद्धा 400 किती पैसे मिळणार, 400 ते 8,000 किती पैसे मिळणार, हे त्याला टाकून उदाहरण सांगितलं पाहिजे. कोणाला सांगतो असं माझं सांगतो, बरोबर नाही. सांगायचं मुद्दा काय, आपल्याला आपल्या कंपनीचा उपयोग आपल्या आयुष्यात कसा करू शकतो हे ज्या दिवशी तुम्हाला कळालं त्या दिवशी
तुम्ही जेवणाच्या यशाच्या वाटत पाहिजे. परंतु काम जर सातत्याने केलं तरच तुमच्यामध्ये उत्साह राहणार. कारण काम ज्यावेळेला प्रेझेंटेशन द्यायला जायचं ना, एकदम ऑटोडेट 4 वेळेला संपवून जात, काही प्रॉब्लेम नाही. का समोर व्यक्तीवरती आपलं इम्प्रेशन पडलंच पाहिजे. जसं आपण म्हणतो ना, दाढी बिडी केलीच पाहिजे. मार्केटिंगची माणसं आहे, वेळ माणसं आहे. जसं आर्मीमध्ये असू द्या, कोणते असू द्या, रोज करणार आपण सुद्धा व्हीआयपीच आहे. जे लोक आज तुम्ही 3च्या बरोबर घेतले ना साहेब, 2 वर्ष 3 वर्ष तुमची देवासारखी वाटत. रिअल फॅक्ट ते केवळ वर्ष भेटणे माझी. का जसं आज विचार करा ना, आपल्याकडे जर 10 झाले तर आपण लोड याचा प्लॅन करा, त्याचा पण 4,000 लोक सांभाळायचे. असा दिवस नाही त्या खालून कोणीतरी प्रॉब्लेमचा फोन करणार नाही. प्रोडक्टची नाही, बाकीचं सांगायचं तात्पर्य हे सगळं चालू असतं. हे जर तुम्ही म्हणलं नाही ते माझं कामच नाही, तर कोण काम करेल? एखाद्या मला सर ते प्रोडक्ट पाहिजे ना, बरं ठीक आहे, पूर्ण माझं कामच, सर्व्हिस देणं माझं कामच आहे. बरं. आता समजा तुम्ही आले, रिक्वेस्ट इथं दिली आणि हे म्हणले प्रोडक्ट आज नाही, माझं काम आहे ना तिथून द्यायचं. बरं मग मी विचारणार, थांब 2 मिनिटं, काय रे बाळा काय अडचण आली, रिक्वेस्ट दिली ना, मग द्यायला काय प्रॉब्लेम नाही, पेमेंट भरलंय ना, तर काय अडचण आहे. हे माझं कामच आहे. तू कामाला फोन केला, डायरेक्ट केला, मी आज सगळ्यात 8-9 वर्ष झाले, हा कधी शब्द नाही. आणि कोणी मला भेटायला असं काही नाही का नवीन जॉईनिंग येते तर भेटायचं नाही. नेटवर्क इंडस्ट्रीमध्ये मला फोन येत कोणाला माहितीच होत नाही शेवटपर्यंत. भेटायचं तर लय लांबचा विषय. आणि लीडर पण सांगतात नाही सरांची अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय भेटता येत असं काही नाही. आपल्याकडे एक असं थोडंसं आध्यात्मिक कार्याचं थोडीशी जबाबदारी आहे. 1-1.5 महिन्यात कसं हा इकडं थोडा आहे कामाचा, परंतु आपल्याला सगळंच काम करायचं. आध्यात्मिक काम करायला सुद्धा पैसेच लागतात आणि कुटुंब चालवायला सुद्धा पैसेच लागतात. त्याच्यामुळे बिझनेस केल्याशिवाय तर आपण बाकीचे काम करू शकत नाही. बिझनेस तर आपल्याला करायचं आहे, पण काही थोडीशी समाजाची देणी पण असतं, हे बांधिलकी असते. आपण समाजाच्या हितासाठी सुद्धा काही काम केले पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपण सातत्याने काम करू. खूप काही सांगण्यासारखं आहे, परंतु मला एकच सांगायचंय, ज्या दिवशी तुम्ही तुमचा प्लॅन तयार करणार तिथून पुढे तुम्ही यशाचा मार्गाला सुरुवात करा आणि ठाम निर्णय घ्यायचा. काही झालं तरी 20 लोकांचे अंग. ओके येस सर.